सगळ्यांना नमस्कार. काय म्हणजे मोदी साहेबांनी केलेलं एक थोडं सांगायचं आहे, ऐकून घ्या जरा. मोदी साहेबांनी एवढं केलं, एवढी वर्षानं चांगलं केलं आणि एक 11 वर्ष संपली, आता 12 वर्ष चालती झालं आहे. केलेली कामं सगळी चांगली केल्यात हो मोदी साहेबांनी. मी काय म्हणायचं, कुठं कुठं आमचा देश होता, कसा कसा होता, ते सगळं आपल्याला सगळ्या देशांना दावून दिलं आहे. हेच मोठं आपलं आहे. आणि देशामध्ये बी आपली भरपूर कामं केल्यात साहेबांनी, मोदी साहेबांनी. ह्याच्या बघे अभिमान आहे आपल्याला. कारण एक सांगायचं की माझं म्हणणं, साहेबांनी करावं की हे केमिकलचा पदार्थ किती आहे हे वापरणं थोडं कमी व्हावं फार. माझं एक सांगायचं विचार म्हणजे मोदी साहेबांनी कमी फार केलं आहे तर पुढच्या पिढीला चांगलं होईल. आता पुढच्या पिढीचा प्रॉब्लेम होणार आहे. पुढची पिढी जगायचं मोठं कठीण आहे. म्हणून मी सांगायचं मोदी साहेबांनी करावं थोडंफार कमी कमी करावं. आता सध्या कसं केलं, युरिया गोबर एकराला 1 चील द्यायचं केलं खतं, तसं केलं आहे. ते कमी केलं. आता त्याच्यामध्ये का आम्ही जेवण करत नाही काय? 1 चील दिलं त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जेवण करतो आहे. तसंच सगळं पदार्थ आता हे घालण्यापेक्षा हे तरकारी येणं, हे सगळं येणं, हे शेतामध्ये ऊस लावणं सगळं, त्याच्यामध्ये औषध मारलं तर ती 50 लोकं लागणार आहे, ती 2 लोकांमध्ये होतं आहे काम. खरं ते 2 लोकांमध्ये व्हायचं काय कठीण नाही आहे. खरं ते 2 लोकांमध्ये पिकणं आणि ते खाणं लवकर आम्ही किती मेहनत करून खातो आहे तेवढं आम्हाला अपयश आहे. मग त्याच्या वाटणीचं लेट होऊन आपल्याला मिळलं तर चालेल. खरं एक थोडं साहेबांनी काळजी ह्याच्या बघी घेऊन थोडंफार कमी करावं केमिकल. हर एक पदार्थात केमिकल घातल्यापासून नाही आहे. टेस्ट लागायला पाहिजे तर केमिकलच वापरावं लागतं. आता एवढं फार्म कोंबडी आहेत, 40 दिवसात किती होतं आहे? 40 दिवसात 2-2.5 किलो होते. आणि आपण ज्वारी कोंबडी करतोय त्याच्यामध्ये वरीच गटली असलं तर 1 किलो व्हायचं कठीण असतं ज्वारी. म्हणून थोडं फार कमी करावं असं एक माझं म्हणणं. कमी म्हणजे करायचं करा, केमिकल वापरावं आणि कमी करावं. इन्कम जास्ती होते आणि कमी झाली तर चालेल. खरं ते लवकर इन्कम करून म्हातारेपणी ते सगळं घालवायचं, दवाखान्याला घालवायचे पक्षी, त्याच्यामध्ये थोडं कमी करून ते चांगलं ठेवलं एक मला चांगलं वाटतं आहे. मग हे तुम्हाला कसं वाटतं हे मला काय माहीत नाही. तुम्ही सुद्धा ह्याच्यावर थोडा विचार करावा. आता ज्वारी कोंबडा काय तर 700-800 रुपये आहेत आणि फार्ममध्ये असं गेला तर 200-300-400 रुपयाला कोंबडा भेटतं आहे. मग ते लवकर आणलं आम्हाला कमी पैशात भेटतं म्हणून खाल्लं तर आपल्या आरोग्यालाच प्रॉब्लेम आहे. ते करू नये असं वाटत नाही, करावं. खरं थोडं हंताने केमिकल कमी करावं. केमिकलाच्या बघीच मला हे वाटतं आहे, हे पुढच्या पिढीचं मोठंच भविष्याला धोका आहे असं वाटतं. म्हणून ना थोडं हंताने कमी करावं. लवकर इम्प्रूव्ह होऊन पैसे कमविण्यापेक्षा आणि म्हातारपणी सगळं घालण्यापेक्षा आत्ताच जगणं महत्त्वाचं आहे. एक लेख्यात आपण जगल्यावर पुढच्या पिढीला आपल्याला चांगलं होईल. म्हणून सगळ्यांनी विचार करावा आणि सगळ्यांनी हे जरा थोडं वापरावं. आणि साहेबाचं पण आम्ही ऐकलं आहे. आता एक वेळेस सोन्याचं बघी जाऊ नको, जरा सोनं कमी होईल आणि सोनं जरा कमी वापरा म्हणलं. आम्ही फुटका म्हणे सगळं नाही घेतला. मग आता सध्या काला परवा विचारलं आहे, 1.5 लाख झालेलं सोनं, 1.5 लाख दाटून गेलेलं सोनं आता 1,40,000 वर आलं आहे. 40 वर आलं आहे. मग तसं कमी होईल. तुम्ही सगळ्याजण आम्ही ताळमेळ घ्यायला पाहिजे आणि करावं पाहिजे. मोदी साहेब करणार म्हणून 100% आपल्याला विश्वास आहे आणि त्याच्यावर अभिमान आहे. मग सगळ्यांच्याने बी विचार करावा आणि हे साहेबापत्र व्हिडिओ जाऊन पोचावं असं एक माझं म्हणणं आहे. आणि साहेबांनी सुद्धा याच्या बघी काळजी घ्यावं आणि घेणारच आहे. साहेब सुद्धा काळजी घेणार आणि ह्या आल्यानंतर त्याने कामं केली तसली कामं करायचं साध्यत नाही. राम मंदिर उभं केलं आहे, सगळं केलं, आपल्याला अभिमान आहे त्याच्या बघी. मग असं केलं तसं हे सुद्धा जाऊन साहेबापत्र पोचावं, सगळ्यांच्याने शेअर करावं आणि सगळ्यांच्याने सरापत्र जाऊन पोचावं असं एक माझं एक म्हणणं आहे. मी एक आता वयस मला कुठं कमी 40 वयस आहे. मग हे एक 20 वर्ष मागं आम्ही सकाळचं तापत असं शिकत बसलो तर 10 वाजायचं आपल्याला शेकायचं, एवढी थंडी वाजायची. म्हणजे तेव्हा कसं होतं, केमिकलचंच काही नव्हतं अंगामध्ये, उष्णत नव्हती. आता रात्र दिवस असा फॅन लावला तर थंडी वाजत नाही. आता पावसाळ्याचा दिवस आहे, भरपूर पाऊस असतो तरीसुद्धा त्याच्यामध्ये थंडी नाही, काय नाही, उष्णतच जास्ती आहे. म्हणजे उष्णताचा हे कसं
आम्ही खाणं आणि पिणं कुठं कसं आहे त्याच्यावर आहे ते. तेवढी उष्णता अंगामध्ये आहे. मग रात्र दिवस फॅन लावल्यातून झोप लागत नाही असं झालेलं आहे. म्हणून थोडं थोडं फार आणि आता हे 4G होती 5G झाली. आता आणि 6G के काय काढायचं म्हणून बोलायला लागल्यात. ही आहे ती पूर्व आहे मी म्हणायचं. ह्याच्यावर आणि काढलं तर नेटवर्कही प्रॉब्लेम होणार, नेटवर्कही माणसाला अपाय होणार. आताच नेटवर्कही थोडीफार माणसाला मारत आहे. आता 5G म्हणजे काय बारीक गोष्ट आहे काय? बारक्या बारक्या लेकरांच्या टी व्हीमध्ये मोबाईल मी बघतोय, व्हिडिओ बघतोय, टी व्ही बघतोय. टी व्हीमध्ये सगळं ते 12-13 वर्षाच्या पोरांचं काय काय हालत होते, काय काय नाही नेटवर्कने अपया किती होतं हे सुद्धा पाहिलं आहे. हे सुद्धा आता 5G आहे ह्याच्यावरच बस करावं आणि त्याच्या पुढं नेऊ नये असं. एवढं गरमी, एवढं हीट, एवढं माणसाला अपय व्हायला लागले. हे सगळं केमिकलचे पदार्थानेच व्हायला लागले सगळं. मग केमिकल पदार्थ कमी करावा आणि आहे त्यात जगावं असं सगळ्याला एक विनंती करतो. सगळ्यांच्याने मोदी साहेबापदार हे पोचवावं, शेअर करावं आणि व्हिडिओ मोदी साहेबापत्र जाऊन पोचवावं असं सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. जय श्रीराम.